हॅलो फ्रेंड, तर आज आमच्या प्रक्षेपबाईला पिझ्झा खायचा मन झालेला आहे. तर आज आम्ही होममेड पिझ्झा बनवणार आहेत. तर चला बघूया आम्ही कसे बनवणार आहेत पिझ्झा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर पहिले सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आमचे व्हिडिओ आवडत असतील तर. आणि चला आता बघूया आम्ही कसे बनवणार आहेत ते पिझ्झा. नाही रे, चला भेटूया. चला चला. तर हे बघा, आता आम्ही घेतलेले आहेत पिझ्झा ब्रेड आणि इथे आहेत कांदा, टॅमॅटो आणि शिमला मिरची. जैनेश बाई बघा कसं शिमला मिरची कापत आहे. काय भावा, येतो काही बसेल कापता? येतो ना भाई, हा येतो सर्वही तुम्हाला. तुला काय पाहिजे तर बोल. अरे फक्त मला पिझ्झा 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 ना, तुझा आज पिझ्झा खायचा मन झालाय म्हणून Yes. तुझ्यासाठी खास चीजी पिझ्झा बनवत आहे मी. बघ तू कसा लागतो, मला सांग. माझं नाव घेईल तू. नक्की ना, नक्की. आजचा पिझ्झा कसा असतो तो. नक्की बाबा, नाव घ्यायलाच लागेल. आधी आपण ट्राय तर करू कसं बनतं ते. बघा आता टॅमॅटो, शिमला मिर्च आणि कांदा कुठे आहे रे? कांदा पण आहे, थांब ना. कांदा पण आपण कापून घेऊया. आता बारीक बारीक कापून घेऊयात आपण कांदा, टॅमॅटो आणि शिमला मिरची. काय करणार, सध्या आम्ही दोघेच आहेत. दुसरे दोघे आहेत ते बिझी आहेत भूक खूप. पण खूप लागली आमची प्रक्षेपबाईला. मग हे बघा, 2-2 घेतल्यात आम्ही त्यासाठी. हे बघा 2-2. आमचे 2 मेंबर सध्या मिळत नाही, ते खूप बिझी आहेत. ते काम, त्यांचं काम म्हणजे म्हणायला बोलायला गेलो तर एक मोदी आणि एक अंबानी असं बिझी आहेत. बघा गॅस पेटवला जैनेश बाईने आमचे. त्याच्यावर काय ठेवलं, तवा. आता काय करणार? थोडा बटर टाकणार आहे त्याच्यात. बटर. पडला 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 बटर. बघा, म्हणजे तू शिजवणार आहे असं सर्व हे शिमला मिरची आणि टॅमॅटो आणि कांदा. जास्तच बटर घेतो, बटरने टेस्ट मस्त येते. आता ह्यामध्ये जात आहे हे बघा, टॅमॅटो, शिमला मिरची आणि कांदा आपण चॉप करून घेतलेले होते ते. चांगलेपणे शिजवून घे रे बाई. आणि थोडा आता यात जाईल मीठ, थोडसा चवीपुरता आपल्याला मीठ. आणि अजून ब्लॅक पेपर, काळा मिरीचा पावडर थोडासा. आणि अजून हे जाईल हे बघा, ऑरिगॅनो पिझ्झा सीझनिंग. आता ह्याच्यात थोडा किती मसाला लागणार आहे याच्यामध्ये बाई? बस जास्ती आपला थोडा टेस्ट वाढल्या पाहिजे मस्त. तुम्ही एक काम केलं पाहिजे, भविष्यात दुकान टाकले पाहिजे. खरंच सांगतो. तू असेल का माझ्यासोबत? हो नक्की 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 बाई, नक्की. बस का द्यायला ना मी बनवायला नाही. हा, खरंच टाकू आपण. कुठे टाकायचं माहिती आहे का? होसवर पण टाकणार. बघू कुठे जागा भेटली की नक्की आपण प्रयत्न करू. काय रे हा? बघा आता टॅमॅटो सॉस टाकत आहेत आम्ही. अरे जैनेश, त्याच्यावरती छोटा भीम चुटकी आहे. हे बघा, छोटा भीम आणि चुटकी. चुटकी. हे आता बघा. थोडा टॅमॅटो सॉस घेतील याच्यावर. अजून आता दुसरा आपण तंदुरी मेव यूज करत आहेत. तुम्हाला दुसरा यूज करायचा असेल तर दुसरी पण मेवनीज हे करू शकता तुम्ही. आणि तंदुरी मेव घेतलेला आहे. ह्याच्यात जाईल मेवो थोडा अजून. आता तिसरा आपला जाणार आहे पिझ्झा मसाला. पिझ्झा मसाला. अरे भरपूर नाव आहे त्याच्याला. ही खायची गोष्ट आहे का? म्हणून सांगते ना बाई, तुला जे जमणार असं, हे आम्हाला नाही जमणार. बस आता मस्त आपण मिक्स करून घेऊया. मस्त मिक्स करायचं आणि आमच्या प्रक्षेपबाईला खायला घालायचं. म्हणजे तू काय खाणारच नाही मिळत ना, मी एकटाच खाणार आहे दोन्ही पण. याला होईल आता फक्त 10 मिनिट. 10 मिनिटात होईल का तर? हां होईल ना. आता आपली ह्यामध्ये जाईल आता भाजी. कसली भाजी? शिमला मिरची भाजी. हां, जी आपण आता बनवलेली होती ना भाजी,
ती आता याच्यावर थोडी थोडी जाईल सर्वीकडे मस्त. तुम्ही स्वीट कॉर्न वगैरे पण यूज करू शकतात. अजून काय सांगतात पनीर वगैरे पण टाकू शकतात. आमच्याकडे अवेलेबल नाही सामान, तर आम्ही नाही टाकलं. आम्ही थोडंसंच हे करायला लावलं आहे. तर तुम्हाला काय काय टाकायचं तर हे टाकू शकता. आम्ही जास्ती काही टाकणार नाही. चलो तर आता याच्यावर जाईल चीज. आपली चीज मस्त बारीक बारीक करून असं सर्व बाजूला टाकूया चीज. जैनेश भाई खूप मेहनत घेतो मग करायला पिझ्झा. घ्यायलाच लागेल भाई. खायला लागेल तर करायलाच लागेल ना मेहनत भाई. मेहनत करेल तर खायला भेटलं काय. नाहीतर भुकी मरू. समजा तुझी बायकोनी जेवणच नाही दिला मग तुला झोपून जाईल मी तर. त्यासाठी सांगतो शिकून घे. अरे तुझ्या बायकोला उलट बरा नवरा भेटेल तिला. त्या सांगित जेवण पण मस्त करतो पिझ्झा वगैरे, भांडी पण मस्त घासतो. बघ त्यासाठी सांगतो शिकून घे माझ्याकडून काय काय. अरे नेक्स्ट टाइम चिकन कोणी केलं होतं, मीच तर केलं होतं बाई, आठवते का. लास्ट टाइम तू केला होता रे भाई. फक्त मला पिझ्झा नाहीत ना करता, बाकी तर करतो ना मी. मग बरोबर शिकू शिकू हळूहळू शिकू आपण. शिकायला लागेल तुझ्याकडूनच, ते पण पिझ्झा बनवायला. आता ही मस्त गेली चीज आपली. आणि अजून ह्याच्यावरून थोडा अजून आपण चीज हे करून घेऊयात, नंतर करून. आपल्याला मस्त चीज पिझ्झा बनवायचा आहे ना, मस्त चीजीवाला. मला वाटतं खायला मजा येईल. खायला मजा म्हणजे बार बार होगी खाने के लिए. आना तो पडेगा ही. जब तक जैनेश भाई तब तक पिझ्झा खाने को मिलेगा. मस्त हे बघा सर्व बाजूला आपण चीज टाकून घेऊया. आता पेटवलं गॅस, त्याच्यावर काय ठेवणार जैनेश. जाईल कढई. आता त्यामध्ये मस्त बटर टाकूयात आपण. आता काय जाईल रे भाई. पिझ्झा ह्याच्यात तुम्ही ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये पण टाकू शकता, पण आमच्याकडे ओव्हन वगैरे काय नाही. ही सुविधा आमच्याकडे नाही मिळत बाबा. सध्या आम्ही गॅसवरच करू. गॅसवरतीच आमचा बेस्ट आहे आम्हाला ऑप्शन. मस्त झाकण देऊन ठेवूया शिजवत. तसंच आपण 5 मिनिटं ठेवूया तसंच. मस्त मेल्ट वगैरे झाला का मस्त खाऊया खाऊया. तर आता आमचा झाला पिझ्झा तर झालेला आहे. हे बघा आता काढून घेऊया थांबा. हो पिझ्झा रेडी झालेला आहे आता आमचा झाला. खायची. खूप पाणी सुटलंय तोंडाला भाई. हो ना. बघा मस्त झालेला आहे. आता आम्ही खाणार आहेत. आता चला हे घे प्रक्षेप भाई. Cheers. कसं झाला प्रक्षेप? मग टाकायचं का दुकान टाकायचं? टाकायचं ना बोलसर ओसपाला टाकून मस्त. या तुम्ही मग खायला आता का मसाला आहे. मी मोबाईलवरून खाऊ नाही शकणार. मस्त हे बघा चीजी, मस्त चीजी झालेला आहे. मस्त पिझ्झा मस्त भारी लागतो. तुम्ही पण ट्राय करा घरी असं बनवायचं, मस्त लागतो. छोटा पाले कोण आहे जैनेश भाई. भरला का प्रक्षेप भाई पोट? मला जैनेश भाई भरला.
तर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.